भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले केले चपाटे, यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवून लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे नक्की. पण संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात आहे, संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसतंय. नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही. आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही. सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी, हे कोणालाच कळत नाही. मोदी येतात कधी, मोदी जातात कधी. मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात, ती हवा पूर्णपणे संपलेली आहे. या महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर आहे. आणि खान्देशचं म्हणाल तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीची उमेदवार विजयी होती, हे मला स्पष्ट दिसतं. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे, मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे. उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातील संपलेलं आहे. संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे 4 जून नंतर कळलं. रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात. मातोश्रीची टीम आहे. मी आता जळगावला आहे. साहेब, तुम्ही जळगाव विषयी बोला. असं म्हणतात की दोन्ही जागा 5 लाखांच्या लीडने आम्ही जिंकणार आहोत. तसे 50 लाखाच्या लीडने बोलले नाही. 50 लाखाच्या लीडने बोलले नाही, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या सभेवरून वाद पेटलेला आहे. राजकारण अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत. काय तिथे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या, प्रचंड प्रतिसाद. त्याच्या आधी मीही जाऊन आलो. नवनीत राणा या 3ऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री आहे. शिखर बँक घोटाळा, त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं. हा त्याची बीजेपीची वॉशिंग मशीन आहे, ती त्यासाठी. या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा असं स्वतःच नरड फाटेपर्यंत बोलत होते. त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. मोदी का कहना है कि कांग्रेस की सरकार तो मुसलमान समाज है, हर जगह बैठेगा. मोदी जी के कहने पर विश्वास मत रखो. मोदी जी झूठ बोलने वाले नेता है. 4 जून के बाद वो प्रधानमंत्री नहीं रहेंगे.